नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. श्री भगवानुवाच असंशयं महाबाहो मनोदुर्निग्रहं चलम अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. तव श्रीकृष्ण म्हणते साचची बोलत आहासी ते तैसीची. यया मनाचा कीर चपळची स्वभावोगा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. भगवंतांनी अर्जुनाच्या समोर प्रतिपादन केलं की साम्या परोती जगी प्राप्ती नाही, आणि म्हणून तुला आम्ही बहुत प्रसंगाने असं म्हणतो की साम्य नावाची जी स्थिती आहे तिचीच उपासना करावी, ती प्राप्त करावी. कारण या जगतामध्ये ज्या लाभापेक्षा कोणता दुसरा लाभ नाही. जो लाभ प्राप्त केल्यानंतर जीवनामध्ये पूर्णता प्राप्त होते असा सर्वोत्कृष्ट लाभ ज्याला साम्य दृष्टी असं म्हणतात, किंवा साम्य हीच एक अवस्था संपादन करावी. हे तुते बहुती प्रसंगी आम्ही म्हणू याचे लागी. काय कारण? जे नाम कारण साम्या परोती जगी प्राप्ती नाही. या पलीकडे प्राप्तव्य नाही, ज्ञातव्य, भोक्तव्य किंवा कर्तव्यसुद्धा नाही. आणि ही सगळी भूमिका अर्जुनाने ऐकल्यानंतर भगवंताच्या समोर आपल्या अंतकरणातला अभिप्राय प्रगट केला की आपण म्हणता साम्या परोती जगी प्राप्ती नाही, परंतु ही साम्य अवस्था संपादन करण्यासाठी मनाची एकाग्रता फार महत्त्वाची आहे. जर मन चंचल असेल तर या भूमिकेमध्ये फार कायम वेळ राहता येणार नाही. म्हणून चंचलत्वा स्थितीं स्थिराम न पश्यामी. मला असं वाटतं की माझं मन अतिशय चंचल असल्यामुळे तुम्ही प्रतिपादन केलेल्या साधनेमध्ये किंवा साध्याच्या भूमिकेमध्ये स्थिर रूपाने मला राहता येणार नाही. का बरं? त्याचं कारण आहे परमार्थामध्ये जी अनुकूलता लागते त्यामध्ये शरीर, इंद्रिय, मन आणि बुद्धी या सर्वांचं साह्य असावं लागतं. सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं साह्य ते मनाचं आहे. म्हणून तर तुकोबारांचे बंधू कान्होबा महाराजांनी मनाला राजा म्हटले. राजा मनुराजा एक देहपुरी असे नांदतो त्यासी दोघी नारी. त्याचा परिवारही फार मोठा आहे, पुत्र पौत्र संपन्न भारी. त्याने कृपा केली आम्हा वरिगा मनवनी आलो या देशा. देश म्हणजे कोणता? अध्यात्म नावाचा देश. या देशामध्ये येण्याचं काय कारण? मनाने आमच्यावर कृपा केली. जर मनाची कृपा असेल तर परमार्थामध्ये सुगमता आहे, आणि जर मन सहाय्य करत नसेल तर मग परमार्थातला आनंद उपभोगता येत नाही. म्हणून याकरता अगोदर पहिल्यांदा मन ताब्यात घ्यावं लागतं. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते. शोक, समाधान, बंधन किंवा मोक्ष हे सगळं मनावर अवलंबून आहे. मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः. मनच आपल्या बंधनाला आणि मोक्षाला कारण आहे. पण कोणतं मन? बंधाय विषयासक्तं मनः. जे मन विषयामध्ये आसक्त आहे ते बंधनाला कारण होतं. मुक्ते निर्विषयम स्मृतम. आणि ज्या मनामध्ये विषयाचं आकर्षण, विषय वासना नाही असं निर्विषय असणारं मन ते मुक्तीला कारण ठरतं. म्हणून तुम्ही सांगा की रामुची आकनवा. तुम्ही सांगता आमच्याविषयी दया धारण करून हे खरंच आहे, परंतु काय करावं देवा? मनाच्या स्वभावासमोर मी सुद्धा गुडघे टेकलेले आहे, हातपाय टेकलेले आहे. कारण मनाला कितीही सांगितलं तर मन ऐकत नाही. देवा फार मन चंचल आहे, त्यामुळे चंचलच आहे असं नाही, प्रमाथी, प्रमथनशील, आपल्या इंद्रियाला, शरीराला क्षोभ करणारं मन अतिशय बलवान आहे. कुणाचं नाही ऐकत, शास्त्राचंही ऐकत नाही, स्वतःचं ऐकत नाही, बलवान आहे. आणि हजारो विषय वासनाने संपन्न असल्यामुळे त्याला त्यातून बाहेर काढणं दृढम अशक्य स्वरूपाचं. म्हणून त्याचा निग्रह केल्याशिवाय आम्हाला साम्य अवस्था प्राप्त होऊ शकत नाही.
आणि साम्य अवस्था घडेल आम्हाला असं वाटत नाही. का बरं? मनोनी मन एक निश्चळ राहील, मग आम्हासी साम्य होईल, हे विशेषही न घडेल याची लागीन. म्हणून विशेष करून सुद्धा आम्हाला ही भूमिका प्राप्त होईल असं आम्हाला वाटत नाही. हे सगळं ऐकल्यानंतर भगवान परमात्मा अर्जुनाच्या अंतःकरणातला भाव समजावून घेऊन अर्जुनाच्या बोलण्याला तत्वतः अनुमोदन देता, पण पूर्ण मान्यता मात्र स्वीकारत नाही. श्री भगवान वाच असंशयम 35 क्रमांकाचा श्लोक 6वा अध्याय. असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तो कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. पदच्छेद असा आहे, असंशयम महाबाहो मनः दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तो कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. फक्त एकच आहे, मनः एवढाच फक्त, नाही तर सगळा श्लोक सारखाच आहे. परंतु या श्लोकामध्ये भगवंतांनी 2 संबोधनं अर्जुनाकरता वापरली. जसं मागच्या श्लोकामध्ये मधुसूदन आणि कृष्ण अशी 2 संबोधनं भक्तराज अर्जुनाने वापरली, तशाच प्रकारची 2 संबोधनं देवानी सुद्धा अर्जुनाकरता वापरली. पहिलं संबोधन आहे महाबाहो, ज्याचे बाहू फार मोठे आहे. म्हणजे व्यक्ती उभं राहिल्यानंतर जर त्याचे हात गुडघ्यापर्यंत लागत असतील तर त्याला महाबाहू किंवा अजानबाहू असं म्हणतात. मांडी घालून नाही, उभं राहिल्यानंतर मांडी घालून तर मग किती लांबपर्यंत आपले हात जाऊ शकतात, तसं नाही. उभं राहिल्यानंतर त्याला अजानबाहू किंवा महाबाहू असं म्हणतात. हे महापुरुषाचं एक शारीरिक लक्षण आहे. तीच लक्षणं सगळ्या महापुरुषांकडे असं नाही, पण ती मात्र असेल तर ती व्यक्ती इतर लोकांपेक्षा अपूर्व किंवा अलौकिक असते. हा तो महाबाहू आहे. भगवान सुद्धा महाबाहू, बरं, प्रभू रामचंद्रसुद्धा महाबाहू, त्यांना अजानबाहू असं म्हणतात. तसं अर्जुना तू महाबाहू आहे, हा झाला पहिला अर्थ. दुसरा अर्थ, जो भगवान शंकराच्या बरोबर युद्ध करू शकतो त्याचे बाहू हे महानच असले पाहिजे. याचा अर्थ मन जरी चंचल असेल, प्रमाथी असेल, बलवत दृढम असेल आणि त्याचा निग्रह करणं तुला अत्यंत कठीण जरी वाटत असेल, तरी पण जो भगवान शंकराच्या बरोबर युद्ध करू शकतो त्याला मनाला जिंकणं फार कठीण नाही. अर्जुनाची योग्यता सांगण्यासाठी पहिल्यांदा संबोधन आलं महाबाहू. दुसरा एक अर्थ आला, संबोधनाचा अगोदर विचार करून घेऊ. कोणतेही शब्द आला ना, म्हणजे जो कोणतीपासून निर्माण झाला म्हणून त्याला कोणतेही असं म्हणतात. याचे पण 2 अर्थ होतात. एक तर कोणती माता ही माझी आत्या आहे आणि त्यामुळे तुझा आणि माझा नातेसंबंध असल्यामुळे मी तुझ्यावर कृपा करणार, तुला उपाय सांगणार, हा पहिला अर्थ. आणि दुसरा अर्थ, दुर्वासा ऋषींचा स्वभाव अत्यंत कठीण होता. त्यामुळे त्यांच्या स्वभावामुळे कोणतेही माणसं त्यांना जीव घालायचे पण मुक्कामाल ठेवत नसायचे. कोणीही आपल्या महालामध्ये त्यांना आश्रय नाही द्यायचे. पण कोणतीही मातेनं त्यांची अशी प्रचंड सेवा केली, प्रयत्नपूर्वक सेवा केली की कोणावरही प्रसन्न न राहणारे ऋषी कोणती मातेवर प्रसन्न झाले. यातून जसा कोणती मातेचा सेवा करण्याचा प्रयत्न हा लक्षणीय आहे, तसं मनाला ताब्यात ठेवण्याकरता तुला देखील कोणती मातेप्रमाणे मन म्हणजे दुर्वासा आहे. आणि जशी कोणती मातेनं सेवा करून त्याला त्या दुर्वासांना प्रसन्न करून घेतलं, तसं मनसुद्धा तुला प्रसन्न करावं लागेल. याकरिता 2 संबोधनं वापरले, महाबाहो आणि कौन्तेय असे 2 संबोधनं. तो म्हणतो आहे ना, मन दुर्निग्रहम, मनः कसं आहे, चलम, चंचल आहे. आणि मागच्या श्लोकामध्ये 3 शब्द वापरले होते, प्रमाथी, बलवत, दृढम. या तिन्ही असणाऱ्या विशेषणाचा भगवंताने एका पदामध्ये विचार सांगितला. दुर्निग्रहम, मन निग्रहामध्ये आणणं अतिशय कठीण आहे. आणि अर्जुना तो म्हणतो ना, या बाबतीमध्ये असंशयम, संशय घेण्याचं काही कारण नाही. तो म्हणतो अगदी तसंच आहे, पण तसंच आहे म्हणून निग्रह करायचा नाही असंही नाही बरं. म्हणून तू परंतु शब्द आला ना पुढे, तू नाम परंतु हे कौन्तेय अभ्यासेन च वैराग्येन गृह्यते. वारंवार जर आपण अभ्यास केला मनाला ताब्यात ठेवण्याचा आणि त्याला जर वैराग्याची जोड असेल तर या 2 प्रयत्नाच्या माध्यमातून मन जरी कठीण असेल, दुर्निग्रहम,
तरी पण गृह्यते, त्या मनाचा निरोध केला जातो. मन एकाग्र असणं कुणाला आवश्यक नाही बरं? सगळ्यांना आवश्यक आहे. सांगू का थोडंसं? स्वयंपाक करणाऱ्यापासून तर अध्यात्माची समाधी साधण्यापर्यंत सगळ्यांना एकाग्रता आवश्यक आहे. स्वयंपाक जरी करायचा असेल तर मन लावूनच करावा लागतो की नाही? कारण मन लावलं नाही तर स्वयंपाक व्यवस्थित होणार नाही. नाहीतर काहीतरी करपेल, नाही तर काहीतरी जास्त तरी होईल. म्हणजे स्वयंपाक करण्यासाठी एकाग्रता असावी लागते. परीक्षेचा आपल्याला पेपर लिहायचा असेल तर व्यक्ती एकाग्र असावी लागते. किंवा तुम्हाला धनुष्य बाणाला धार लावायची असेल तरी एकाग्र लागतं की नाही मन? ते आपण अर्जुनाचं उदाहरण पाहतो की नाही? द्रोणाचार्यांनी सर्वांना उभं केलं आणि झाडावर पक्षी ठेवला मातीचा आणि सर्वांना सांगितलं धनुष्याला बाण लावा आणि सांगा बरं तुम्हाला काय काय दिसतं? जो पहिला होता तो मला गुरुजी मला सगळं दिसतं, त्याने तो बाण लावू नको, विनाकारण तो दुसरीकडे बाण लावशील, तुझी एकाग्रता नाही. सगळ्यांचं करता करता जेव्हा अर्जुनाचा क्रमांक आला तेव्हा अर्जुनाने विचारलं, गुरुजी मला तुम्हीही दिसत नाही, बाकीचे सहपाठीसुद्धा दिसत नाही, मला झाड फांदी काही नाही, फक्त मला पक्षी नाही, पक्षाचा फक्त डोळा दिसतो. याला म्हणतात एकाग्रता. एकाग्रता जर सगळ्यांनाच आवश्यक आहे तर त्याची उपयोगिता व्यवहारापेक्षा परमार्थामध्ये जास्त आहे. म्हणून व्यवहारामध्ये सुद्धा मनुष्य एकाग्र लागतो. किती एकाग्र? उदाहरण सांगतो तुम्हाला. आपण पाठ कीर्तन किंवा प्रवचन ऐकताना किती एकाग्र होतो याला महत्त्व नाही, पण कल्पना करा तुम्हाला 500चं बंडल दिलं एक आणि त्याच्यामध्ये 100 नोटा आहे, तर त्या मोजण्यासाठी मनुष्य किती एकाग्र होतो? 2दा-3दा मोजतात. चुकून एखादी शिल्लक जास्त जायला नको, कमी तर नकोच राहायला पण जास्त नाही. मग कोण म्हणतं एकाग्र नाही मन? एकाग्र असतंच मन, पण जिथं व्हायला पाहिजे तिथं होत नाही. हा कठीण प्रश्न आहे. व्यवहारामध्ये मन होतं बघा. नाथ महाराजांनी उदाहरण दिलं आहे. कष्ट कोण करत नाही? सगळे कष्ट करतात, पण परमार्थामध्ये करायचे का तिथं आळशी होतात आणि व्यवहारामध्ये करतात. ज्ञानोबाराला म्हणावं लागलं, हे सायास करीशी प्रपंचित, पुन्हा दिवसा नाही दिननिशी, रात्रंदिवस प्रयत्न करतो, हरीशी ना भजसी कवन्या गुणे, तेवढं भजन देवाचं करत नाही. किंवा द्रव्या लागे भावार्थता, जैसे कष्ट ते सर्वथा, तैसा कष्टे जरी परमार्था, ते ब्रह्मतत्वता खेळणे होय. द्रव्यासाठी माणसं जेवढे कष्ट करतात ना तेवढे कष्ट मनापासून जर परमार्थासाठी केले तर ब्रह्म आपल्या अंगणामध्ये खेळायला येईल. म्हणून एकाग्रताही असते, कष्टही असतात, फक्त जिथे ते करायला पाहिजे तिथे मात्र करत नाही. हाच प्रश्न आहे. आणि नेमकं चांगलं काम करायचं म्हणलं की मन ताब्यात राहत नाही, एकाग्र राहत नाही किंवा मन सहाय्य करत नाही. म्हणून अर्जुना तू म्हणतो ते तसंच आहे. या मनाचा निग्रह करण्याच्या पद्धती 2 आहे. एक हटपूर्वक निग्रह करणं आणि दुसरा क्रमाक्रमाने निग्रह करणं. उदाहरणार्थ आपण डोळे लावले, काहीच पाहायचं नाही, आपण कान बंद केले, शब्द ऐकायचा नाही, असं त्या इंद्रियाला त्या गोलकामध्ये विषय न देता थांबून ठेवणं, हा इंद्रियांचा निग्रह करता येतो. पण मनाचा सुद्धा मी तसाच निग्रह करेल तर याला हटपूर्वक निग्रह म्हणतात. तसा करता येणार नाही, कारण मन हृदय गोलकामध्ये राहतं आणि त्याचा निग्रह करणं इंद्रियाप्रमाणे कठीण, म्हणजे हटपूर्वक निग्रह करणं कठीण आहे. पण त्या मनाचा मात्र क्रमाक्रमाने निग्रह करता येतो. आणि मग तो क्रमाक्रमाने निग्रह कसा करावा याचा विचार योग वासिष्ठामध्ये आलेला आहे. मनाचा निग्रह करायचा असेल, मन ताब्यामध्ये ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी 4 उपाय सांगितलेले आहे. अध्यात्मविद्या अधिगमः, साधुसंगम एवच, वासना संपरित्याग, प्राणस्पंद निरोधनम. हे 4 उपाय योग वासिष्ठामध्ये आलेले आहे. क्रमाक्रमाने त्याचं चिंतन केलं की आपलं असणारं मन आपल्या ताब्यामध्ये येऊ शकतं. सगळ्यात चांगला उपाय कोणता असेल? अध्यात्मविद्येची प्राप्ती. अध्यात्मविद्या विद्यानां वादप्रवदतामहम. म्हणून भगवंताने जो हट मार्ग सांगितला ना, जो हटयोगी आहे, हट्टाने मनाला ताब्यात घेतो, तर त्याच्याकरता मन दुर्निग्रहम आहे. परंतु जो या 4 मार्गाने जाईल, अध्यात्मविद्या अधिगमः किंवा साधुसंगम एवच, वासना संपरित्याग, प्राणस्पंद निरोधनम, या 4 मार्गाने गेला की त्याला क्रमाक्रमाने जाणं म्हणतात. त्यापैकी
वासना संपरित्याग करायचा असेल तर वैराग्याची निवड आहे, आणि प्राणस्पंद निरोध करायचा असेल तर अभ्यासाची जोड आहे. म्हणून चारपैकी आणि मग हे दोन साध्य झाले की अध्यात्मविद्याधिगम हा साधुसंगम एवच हे आपोआपच प्राप्त होत असतात. त्याच्यामध्ये भगवंताने पहिला जो हट्ट मार्ग आहे त्याचं निराकरण पूर्वार्धामध्ये सांगितलं, आणि 35व्या श्लोकामध्ये अभ्यासेन तो कोणतेय वैराग्यन च गृह्यते, तर क्रमाक्रमाने मनाचा निग्रह करता येतो, असे दोन भूमिका सांगितल्या. तर त्याचा विचार आहे अध्यात्मविद्याधिगम हा प्रधान उपाय आहे. मग त्याच्यामध्ये काय, गुरु आणि शास्त्रांच्या द्वारे आपण परमात्म तत्वाला जाणणं की परमात्मा आनंद स्वरूपाचा आहे, तो सत्स्वरूपाचा आहे, आणि तद्व्यतिरिक्त संपूर्ण प्रपंच मिथ्या कल्पित असार असं जाणलं की त्याला अध्यात्मविद्याधिगम असं म्हणतात. यामुळे काय होतं, आसार संसार कळाला की मनाला त्यामध्ये प्रयोजन दिसत नाही, म्हणजे मिळविण्यासारखं काही वाटत नाही. आसार कळलं की मनाला ते वाटत की हे नको संपादन करायला. आणि जर त्याला परमार्थ सत्य कळालं की त्याला असं वाटतं की परमात्मा स्वयंप्रकाश आहे, तिथं तर आपण आपलं नखसुद्धा लागणार नाही, मनाची नखी न लगे. म्हणजे मनाला परमात्मा स्वरूपाच्या बाबतीमध्ये अविषयता प्राप्त होते, आणि संसाराच्या बाबतीमध्ये प्रयोजनाचा अभाव दिसतो. म्हणून इंधन नसताना अग्नी जसा शांत होतो तसं मन शांत होऊन जातं. कशामुळे, अध्यात्मविद्याधिगम हे नाही शक्य झालं तर मग त्याने वारंवार साधूंच्या संगतीत राहिलं पाहिजे. हा दुसरा उपाय महत्त्वाचा आहे. त्यामुळे साधूंची दया असल्यामुळे वारंवार साधू पुरुष त्याला वारंवार याच ज्ञानाचं स्मरण करून देतात. परिसंतांसवे वसता योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैरागेसी येनेची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. म्हणून हा दुसरा उपाय सांगितला, साधू संगम एवच. सगळ्यात चांगला उपाय हाच आहे खरं तर. साधूंच्या संगतीमध्ये राहायचं कायम. बैसता संतांचे संगती कळो आले कमळापती, आपुली कोणीच नवती निश्चय चित्ती दृढ झाला. मुंगी असते ना, ते देवाच्या कंठापर्यंत जाऊ शकत नाही, किंवा धागा असतो तोही देवाच्या कंठापर्यंत जाऊ शकत नाही. पण त्या मुंगीने किंवा धाग्याने जर फुलांची संगती केली तर तो धागा देवाच्या गळ्यात जाऊन बसतो. दररोज हार पडतात की नाही कीर्तनकाराच्या गळ्यात, तर एरवी कोणी धागा घालून घेईन का आपल्या गळ्यामध्ये, नाही घालून घेणार. पण जर फुलाच्या संगतीमध्ये धागा आला तर ज्ञानोबांची होय, फुलाचे ने सांगाते तांतु तुरंबी जे श्रीमंते. तसा फुलाच्या संगतीनं तंतुसुद्धा श्रीमंत मनुष्याकडून स्वीकार केला जातो. तसं साधूच्या संगतीमध्ये राहिलं तर मन आपोआप आपल्या स्वरूपाला प्राप्त होतो. हा दुसरा उपाय आहे. पण एखाद्याला ज्ञानाचा अभिमान असतो आणि हजारो वासनेने त्याचं मन ग्रसित असतं, असा पुरुष साधूच्या संगतीत राहत नाही. बघा, नवे गुरुदास्य संसारिया, त्याला ते साधूच्या संगतीत नाही राहता येत. मग त्याने काय करावं, वासना संपरित्याग करावा, वासनेचा परित्याग करावा. यासाठी वैराग्याची जोड आहे. आणि त्यानंतर प्राणस्पंदाचा निरोध करावा. कारण चित्त नावाचा जो वृक्ष आहे ना, या वृक्षाचे दोन बीज आहे. वासनेमुळं हा वृक्ष वाढतो चित्त नावाचा, आणि प्राण त्याला जर बळ देत असेल. कधी कधी व्यवहारामध्ये आपण अनुभव घेऊन पहा, जर आपल्या मनामध्ये एखाद्या गोष्टीचा वाईट विचार आला तर आपल्या शरीरातला सगळा वायू जर आपण बाहेर सोडला आणि आपण आपलं नाभिस्थान किंवा पोट जर आतमध्ये खेचलं तर त्यामध्ये प्राण राहत नाही शरीरामध्ये. आणि प्राणाचं जर बळ मिळालं नाही तर वाईट विचार करायला जागाच राहत नाही, व्याकुळ होऊन जातो प्राण. म्हणजे प्राणाचं साह्य जर असेल, बल असेल, तर विकार प्रबळ होतात. चित्त नावाच्या वृक्षाचे दोन बीज, एक वासना आणि दुसरं आहे प्राणस्पंद. पण या दोघापैकी एकाचा निरोध केला की दोन्ही नष्ट होतात. वासना जर सोडल्या, वासना म्हणजे विषय भोगाचे गत जन्मातले संस्कार. मग ते वाईट असेल तर सदवासनेनं ते दूर करावे, चांगले असेल तर साधूच्या संगतीत ते वाढवले पाहिजे. वासना सोडून द्यायचे, वाईट वासना. आणि पुन्हा पुढे आले प्राणस्पंद निरोध. तर यामध्ये गुरूंनी प्रतिपादन केलेलं जे असतं, युक्ती असेल, आसन असेल,
भोजन असेल, याद्वारे जो आपण अष्टांग योगाचा अभ्यास करतो की नाही, त्या अभ्यासाच्याद्वारे प्राणस्पंदाचा निरोध होतो. म्हणून त्याला गुरूंनी दाखवलेली हातवटी, त्यानंतर बसण्याचं आसन, त्यानंतर आसन म्हणजे भोजन, याद्वारे अष्टांग योग संपादन केला की प्राणस्पंदाचा निरोध होतो. आणि प्राणस्पंद निरोधन झालं की मनावर आपल्याला विजय संपादन करता येतो. मग आता वासना कशी सोडायची, तर वासना सोडत असताना वाईट व्यवहार टाकायचा, संसारावर असणारी जी भवभावना आहे तीही टाकायची, आणि शरीराचा नाश होतो आहे याचा जर आपण अनुभव घेतला तर मनुष्याची वासनेमध्ये प्रवृत्ती होत नाही. बघा, वासना वाढण्याला कारण वाईट संगतीचा व्यवहार आहे. असंग व्यवहार टाकला, भवभावनेचा परित्याग झाला, आणि प्रत्येक क्षणाला शरीराचा नाश पाहिला, प्रत्येक क्षणाला, तर मनुष्याची वासना होत नाही. म्हणून वासना सोडण्याकरता 3 कारणं, आणि प्राणस्पंदाचा निरोध करण्यासाठी सुद्धा युक्ती, पण गुरूंनी दाखवलेली युक्ती, आसन किंवा भोजन, जे पाठीमागं सांगितलं युक्ताहार विहारस्य, याद्वारे जर आपण केलं तर आपल्या जीवनामध्ये मनाचा निग्रह करता येतो. म्हणून प्राणस्पंदाचा निरोध करायचा असेल तर अभ्यासेनं, आणि वासनेचा परित्याग करायचा असेल तर वैराग्येनं, याद्वारे ते करावं लागतं. त्या वैराग्याचे पुन्हा प्रकार 4: यतमान, व्यतिरेक, एकेंद्रिय आणि वशीकार संज्ञा नावाचं वैराग्य. हे 4 प्रकार अपर वैराग्याचे आहे. आणि याच्यापेक्षा पुढचं वैराग्य त्याला परवैराग्य म्हणतात. गुरुवारी डॉक्टर बाबा स्वामी महाराजांच्या विषयी एक वाक्य सांगत असतात, वैराग्याविषयी सुद्धा वैराग्य झालं पाहिजे. म्हणजे इतकं वैराग्याचा अभिमान नसावा. वैराग्याचे गाडले अंगी त्राण होते भले, तेही नावे कढिले तेव्हाची करी. म्हणजे वैराग्य एका भूमिकेपर्यंत सोबती असावं. वितराग ते सारिखा, जोडून ठेविला सखा, तो आघव्याची भूमिका सवे चाले. पण शेवटी मात्र त्याचा एक अभिमान सोडून द्यावा लागतो. आता या पर आणि अपर वैराग्याचे प्रकार बघावे लागतात. पर म्हणजे श्रेष्ठ वैराग्य. या परवैराग्याची व्याख्या 6व्या अध्यायामध्ये आली. बघा, ज्ञानोबा म्हणतात, जयाचे सुख दुःखाचे ने अंगी, झगटले मानसचे ओ नेगे, विषय पासीही आलिया सेन रेगे हे काय म्हणून, किंवा तया विषयातही काही आपण पे वाचून नाही, मग विषय कवन काही बाधितील कवना, याला परवैराग्य म्हणतात. पण त्या वैराग्याची प्राप्ती करायची असेल तर कमीत कमी वशीकार संज्ञक नावाचं वैराग्य जे अपर वैराग्यामध्ये येतं ते संपादन करावं लागतं. त्याचे प्रकार क्रमाक्रमाने असे आहे. पहिलं वैराग्य यतमान. यतमान म्हणजे प्रयत्नरत असणारं वैराग्य. सार काय असार काय याचा विचार मी गुरुमुखातून आणि शास्त्र वचनावून याचा विचार करील असा जो प्रयत्न करतो त्याला यतमान वैराग्य म्हणतात. ज्याच्यामध्ये सुरुवातीचा प्रयत्न आहे, थोडक्यात तो श्रवण करतो. यानंतर स्वतः माझ्या जीवनातले किती दोष निघून गेले आणि किती गुणांची मला प्राप्ती झाली, किंवा किती दोष माझे पक्व आणि अपक्व राहिले असा जो विचार करतो त्याला व्यतिरेक वैराग्य म्हणतात. यामध्ये चिकित्सा करावी लागते आणि आपलीच आपल्याला करावी लागते, त्यालाच व्यतिरेक वैराग्य म्हणतात. यानंतर पुढचं वैराग्य एकेंद्रिय वैराग्य, ज्यामध्ये बाह्य सगळे विषय दुःखाला कारण आहे. सगळ्या विषयांचा त्याने परित्याग केला, पण थोडीशी उत्सुकता मनात राहते आणि त्यामुळे मनामध्ये औत्सुक्य मात्र जरी तृष्णा राहत असेल, विषयाच्या बाबतीतलं आकर्षण थोडंसंच आहे, तर त्याला एकेंद्रिय वैराग्य म्हणतात. आणि तीही तृष्णा परिपूर्ण निघून गेली की त्याला वशीकार संज्ञा वैराग्य म्हणतात, ज्याच्यामध्ये दृष्ट आणि अनुश्रविक विषयाच्या विषयी वितृष्णा निर्माण होते. दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम अशी त्याची व्याख्या आलेली आहे. वैराग्य जर असेल वशीकार संज्ञा नावाचं, तर त्या वैराग्याने आणि अभ्यासाने गृह्यते मनाचा निग्रह केला जातो. म्हणून तर सूत्रकाराने म्हटले बघा योगसूत्रामध्ये, अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः. अभ्यासाच्या आणि वैराग्याच्या द्वारे त्या मनाचा निरोध केला जातो. मग तो अभ्यास कधी करायचा, कधी कधी नाही करायचा, तो अभ्यास वारंवार करावा लागतो. तत्र स्थितो यत्नो अभ्यासः. एखाद्या चित्तामध्ये वारंवार सद आवृत्तीचा म्हणजे वृत्तीचा प्रवाह होत असेल वारंवार, बरं
आपल्या चित्ताच्या भूमीमध्ये वारंवार एका सद्वृत्तीचा वारंवार प्रवाह निर्माण होत असेल तर त्याला म्हणतात अभ्यास. जी गोष्ट वारंवार केली जाते त्याला म्हणतात अभ्यास. आणि अभ्यासाला काही कठीण नसतं, फक्त तो अभ्यास कसा करावा लागतो, तो दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. अभ्यास दीर्घकालापर्यंत करावा लागतो. अभ्यासामध्ये सातत्य असावं लागतं आणि पुन्हा अभ्यासामध्ये आवडही असावी लागते. आवड जर असेल तर अभ्यासात कंटाळा येत नाही, निरंतरता असेल तर अभ्यासाची गोडी लागते आणि दीर्घकालापर्यंत केला तर अभ्यासाचं तप तयार होतं. म्हणून थोडासुद्धा नैरंतरी ज्याला म्हणतात ना तो खंड पडता कामा नये. थोडासा जरी खंड पडला ना तर अभ्यास विसरतो. बघा 7 दिवस लय झाले अभ्यास विसरायला. 2-4 दिवसाचाही कालावधी जर गेला ना तर तुम्ही बघा एखादा विद्यार्थी अभ्यास चांगला करतो आणि जर तो 7 दिवस चुकून सप्त्याला गेला तर परत आल्यानंतर बघा त्याच्या अभ्यासाची वृत्ती राहत नाही किंवा पहिल्यासारखे तयार होत नाही. म्हणून फार जपावं लागतं अभ्यासाला. जसं ते मधमाशी आपल्या मधाला जपते बघा, किंवा ज्याप्रमाणे एकल त्या बाळकाला ती आई जपते तसं साधकाला मनाला जपावं लागतं. ना तरी एकलो त्या बाळका वरी पडवणे ठाके अंबिका मधोविषी मधुमक्षिका लोभिनी जैसी अर्जुना जो या परी अंतःकरण जतन करी नेदी उभे ठाको द्वारी इंद्रियांच्या. इतकं मन जपावं लागतं. ज्याला मन जपता येतं स्वतःचं बरं, नाही मग त्याचं मन जपलं दुसऱ्याचं मन जपण्यात आयुष्य निघून जातं. नाही त्याला काय वाटेल, काही का वाटे ना, त्याला असं वाटन तसं वाटन, हे आपलं काम नाही. साधकाने पहिलं आपल्या मनाला जपलं पाहिजे, कारण ते आपलं आहे. आणि ब्रह्मदेवाचं जरी आयुष्य मिळालं तरी आपण इतरांची मनं सांभाळू शकत नाही. ब्रह्मदेवाचं जरी आयुष्य मिळालं तरी दुसऱ्याला प्रसन्न कशाला करायचं, स्वतःच्या मनाला प्रसन्न करायचं. तया स्वांतकरण जेता. मग स्वतःचं मन प्रसन्न होतं पण त्याला वैराग्य लागतं. विषयाच्या ठिकाणी दोष दर्शन केलं की वैराग्य प्राप्त होतं, आकर्षण राहत नाही. आपण उदाहरण पाहिलं पण आता थोडीशी त्याचे सांगताना थोडा बिभत्स रस तयार होतो त्याच्यामध्ये. ते जावई गेला ना बासुंदी खायला, आता दृष्टांत विस्ताराने सांगत नाही. ते पावसाळ्याचे दिवस सरपण भिजलेलं त्याच्यातून धूर निघतो. त्या सासूबाईला झालेली सर्दी, त्याला आला ठसका, लावली होती मिश्री. आता कुठं विस्ताराने सांगत बसता हे सगळं. आणि ते बासुंदी ती अगदी घट्ट होत आलेली, आता तो खाईन नाही खाणार. जे विषय रांधिली रस सोये जय जैवनारा ठाऊई होये ते तो ताटची सांडुणी जाये जिया परी तैसी संसारा या समजता जाणी जे जे अनित्यता तवैराग्य दवडिता पाठी लागे. ते वरचं आवरण आहे ना, आवरण, ते आवरण मनुष्याला भ्रमात पाडतं. बघा एखादी वस्तू असते ना दुकानामध्ये विक्रीला, तर वस्तू फार दर्जेदार नसते पण त्याची पॅकिंग फार चांगली असते. गुरुवारी चंदेले म्हणत असतात पॅकिंग तो बढिया आहे असं म्हणतात, आणि अंदर त्याच्या आतमध्ये मात्र सगळं भरलेलं आहे, चुकीचा प्रकार आहे. तसंच आहे ना या शरीराचा विचार करत असताना आपण म्हणतो ते मदालसेमध्ये प्रमाण आहे बघा, की वरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा सांधा रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा. असंच आहे का नाही शरीर. गुरुवारी मारो तेव्हा सांगत असतात देवाने आपल्यावर कृपा केली, शरीराच्या वरती त्वचा लावली. जर आपल्या शरीराच्या वरती त्वचा लावली नसती तर आपल्याला 2 गोष्टी कायम हातात ठेवाव्या लागल्या असत्या. एक म्हणजे झाडू आणि दुसरी म्हणजे काठी. झाडू कशा करता, याच्यावर माशा बसल्या असत्या त्या हाणण्यासाठी झाडू, आणि कुत्र्यांनी याची लचके तोडले असते म्हणून हाकल्याकरता काठी. ते देवाची दया आहे. वरी चर्म घातले रे म्हणून थोडंसं बरं वाटतंय. काही माणसं कपडे घातले तर बरे वाटतात, आवरण आहे की नाही. म्हणून हे वैराग्यामध्ये काय होतं, दोष दर्शन केलं कोणत्याही पदार्थातलं, अनित्यत्व पाहिलं, दोष दर्शन केलं की बरोबर मनुष्याला त्याविषयी किळस निर्माण होते, चिटकारा निर्माण होतो. पण ते मात्र विचारपूर्वक झालं पाहिजे बरं. म्हणून तर विचारसागरामध्ये वैराग्याच्या अगोदर विवेक ठेवला आहे. विवेक हा वैराग्यादी उत्तर साधनाला मूळ सांगितला आहे, मूळ. नाहीतर वैराग्य असतं आणि विवेक नसतो, कशाचा त्याग करायचा हेही कळत नाही. म्हणून विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. या 2 गोष्टीचं साहचर्य समन्वय असला पाहिजे. आता याचा विस्तार ज्ञानोबारे पुढे सांगतात. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच
जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. ज्ञानी पुरुषाची 18 प्रकारची लक्षणं सांगितली पुढे 13व्या अध्यायामध्ये. त्यापैकी इंद्रिय आणि त्याचे अर्थ म्हणजे विषय. इंद्रियार्थेषु म्हणजे इंद्रियांच्या विषयाविषयी. राग म्हणजे काय? प्रीती. बरं, ते राग शब्दाचे अर्थ वेगवेगळे आहे. व्यवहारात माणसं मला लय राग आला तर तो राग इथं नाही घ्यायचा, किंवा मला गायनातले राग येतात तोही नाही घ्यायचा. राग म्हणजे काय? अनुकूल विषयाच्या विषयी असणारी प्रीती, त्याला म्हणतात राग. आणि प्रतिकूल विषयाच्या विषयी असणारा तिटकारा त्याला म्हणतात द्वेष. हे रागद्वेषाची भूमिका आहे. तर राग निघून गेला त्याला म्हणतात विराग, आणि विरागतेचा भाव त्याला म्हणतात वैराग्य. आणि इंद्रियार्थेषु वैराग्यम. इंद्रियांच्या विषयाच्या विषयी त्याला आकर्षक बुद्धी नाही, प्रीती नाही, त्याला म्हणतात वैराग्य. आता काही काही माणसं वैतागालाच वैराग्य म्हणतात, तो भाग वेगळा आहे. गुरुवारी मारुती बाबा एक उदाहरण विनोदाने सांगत असतात. म्हणे एक म्हातारा, घरात मान मिळत नाही, राग आला, निघाला घरातून बाहेर. मुलं ऐकत नाही, सुना ऐकत नाही. धर्मपत्नीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तिचं ऐकत नाही, निघाला. बघा, निघाला तर म्हणे आता घराचं तोंड पाहणार नाही, परत माघारी येणार नाही, परत माघारी अजिबात येणार नाही म्हणे, निघाला. मग ते आता आजीने सांगितलं आपल्या मुलांना, जा म्हणे म्हाताऱ्याची विनवणी करा. ते वैतागले होते, म्हणे जाऊ द्या, दररोजच हे यांचं कुठं समजावून सांगत बसता म्हणे. आता आपणही आपल्या पायावर उभा, जाऊ द्या म्हणे, एकदाचे गेले तर बरं होईल, पिढा निघून जाईल. असं इतकंही मनुष्याने पिढा होईपर्यंत थांबू नये करा. ते आता निघाला. मग ती आई त्याची धर्मपत्नी म्हणली, अरे म्हातारा नुसता जात नाही म्हणे, पेन्शन घेऊन चालला आहे, त्याला पेन्शन मिळते सरकारी, आणि पेन्शन मिळेपर्यंत थांबवलं. आता मुलं ऐकत नाही, सुना ऐकत नाही, म्हातारी हुशार. ते म्हणले, ते नातवाला घेऊन गेली आणि चिमटा घेतला नातवाला. नातू रडू लागला, आणि मग तिचं ते रडणं पाहिलं नातवाचं, आणि तिने सांगितलं, अहो तुम्हाला जायचं तर जा म्हणे, पण कमीत कमी माझ्या नातवांकडे तरी बघा. तो म्हणला, तुझेच नातू आहे का, माझे कोण नाही का? आला मागं परत. हे वैताग आहे, वैराग्य नाही. नातू का तुझाच आहे का, माझा नाही का? परत माघारी. हा वैताग आहे, वैराग्य नाही. उठलेने वैराग्य जेने हा त्रिवर्ग ऐसे सांडेने, जैसे वमून या सुने आताची गेले. कुत्र्याला खीर पचत नाही, पण आवडते त्याला. मग आता त्याने ती खाल्ली किंवा जिलेबी खाल्ली आणि वांती केली. अशी वांती केली की त्यातून वाफ निघते, ताजी ताजी वांती. खा वाटेल का कोणाला? वमून या सुने आताची गेले. अगोदरच ते कुत्रं त्याने वांती केली. तो पदार्थ ज्याप्रमाणे कुणालाही खावासा वाटत नाही. वमिलिया अन्ना लाळन गोटी जीवी रसना, अंगन सुया लिंगना प्रेताचिया. विष खाणे नागवे किंवा व्याघ्रवी वरान वचवे वस्ती जीवी. कुणाला आवडतं का हे? अर्जुना तयापरी. आपल्या इंद्रियाला विषयाकडे जाऊच देत नाही किंवा विषय वार्ता ज्याला आवडतच नाही त्याला म्हणतात वैराग्य. ते वैराग्य अपर वैराग्य, त्यातलं वशीकार संज्ञा वैराग्य, तृष्णाच कोणती नाही. आणि परवैराग्य तर त्याला विषय रूपाने वाटत नाही. अर्जुना तेने पाडे जयासी विषय वार्ता नावडे, नेदी इंद्रियांचे नितोंडे काहीचे जावं. विषय वार्तासुद्धा आवडत नाही तर विषय कसं काय आवडतील? ज्याला विषयाचं नाव आवडत नाही त्याला विषय कसं काय आवडतील? पण इंद्रियाच्या तोंडातून तो आपल्या मनापर्यंत काहीच जाऊ देत नाही. त्याने आपल्या या इंद्रियांच्या महाद्वारावर शमदम नावाचे पारेकरी उभे केले आहे. ते विषयाला आतमध्ये जाऊ देत नाही. इतकं साधकाचं जीवन दक्ष वैराग्याने संपन्न असेल आणि वारंवार अभ्यास करत असेल तर अभ्यासाला काहीच कठीण नाही. आपण अभ्यास तेवढा करत नाही. वारंवार जर प्रयत्न केला, अभ्यास केला, काही कठीण आहे? काहीच कठीण नाही. व्यवहारात माणसं किती प्रयत्न करतात, बाप रे बाप. ते बाबा कधी कधी उदाहरण सांगतात कीर्तनामध्ये, निवडणुका येतात ना, मग ते निवडणुकीमध्ये ते उमेदवार काय अभ्यास करतात? कारण त्यांना माहिती आहे आपण जर एवढे 2-3 महिने प्रचार केला की पुढचे 5 वर्ष फक्त बसून राहायचं. काय प्रयत्न करतात ते? रात्रंदिवस जागे राहतात, रात्रंदिवस पराकोटीचे प्रयत्न करतात की नाही? ते किती प्रयत्न, काहीच पाहत नाही. ते आरोग्याकडे पाहत नाही, संपत्तीकडे पाहत नाही, फक्त उद्दिष्ट व्यवहारातला आहे. व्यवहारामध्ये एवढा जागृत जर असेल व्यक्ती आणि तेवढीच जागरूकता जर परमार्थामध्ये आली तर काय अशक्य आहे? फक्त आपण अभ्यास करत नाही, वारंवार प्रयत्न करत नाही, म्हणूनच कठीण. तत्र स्थितो यत्नो अभ्यास हा म्हटला आहे. त्या स्थितीमध्ये वारंवार प्रयत्न करत राहणं, एक आवृत्ती वारंवार आवृत्ती करणं, त्याला म्हणतात अभ्यास. आणि अभ्यासाला काही कठीण नाही.
अभ्यासासी सांग ओले मूळ भेदी खडकाचे अंग. ते ओलं मुळं असतं की नाही, ते नख जरी लागलं तर तुटू शकतं, पण त्या ओल्या मुळांनी जर प्रयत्न केला तर ते खडकाला सुद्धा भेदन करू शकतं. काही जी झाडाची मुळं असतात ना, ते खडकाचं भेदन नाही करत, ते खडकाला वेटाळा घालतात आणि खडकाच्या बाजूने निघून जातात, म्हणजे ओव्हरटेक करतात, ते बाजूने निघून जातात. पण काही हट्टी असतात झाडाची मुळं, ते नाही नाही नाही, मार्ग तर इथूनच काढणार. म्हणजे ओले मुळं भेदी खडकाचे अंग. मग आता मूळसुद्धा जर अभ्यास करू शकतो वारंवार, तर आपण तर मानव आहे, का करू नये, केला पाहिजे. दोरी चिरा कापे पडिला काचनी, अभ्यास सेवनी विष पडे पडे. वाक्प्रचार आहे, विष पडतं म्हणजे विष पचू शकतं, पण त्याचा अभ्यास थोडा थोडा करावा लागतो बरं. नाहीतर एकदमच 1 लिटर विष घेतलं नाही, म्हणजे पाठात सांगितलं विष की आहारी पडे समुद्री पायवाट, तर त्या विषाचा सुद्धा अभ्यास आहे. सुईच्या टोकार मावेल एवढं पहिल्यांदा विष घ्यायचं आणि हळूहळू जर ते पचलं की त्याची मात्रा वाढवत जायची, असा त्याचा अर्थ आहे. जुन्या काळामध्ये राजपुत्राला भीती असायची की नाही, मग त्या राजपुत्राला कोणी विष प्रयोग करेल यासाठी त्याला लहानपणापासून अतिशय जहाल असणारं विष सुईचं टोक बुडवायचं, ते त्याच्या जिभेवर ठेवायचं. मग एवढं एवढं विष त्याला पचत गेलं की कालांतराने त्याला जरी विषारी नाग चावला तर नाग मारायचा आणि हा जिवंत राहायचा, कारण का याचं विष त्या नागाला मारायचं. अशी विष तयार होऊ शकतं शरीरामध्ये, असा त्याचा अर्थ आहे. पण ते विष म्हणजे किती, त्याची मात्रा ठरलेली आहे. आपण जसं चहा घेतो 2 वेळा, तसं विष तेवढं घ्यायचं नाही, तेवढ्या प्रमाणात नाही. त्याचासुद्धा काही अभ्यास आहे सांगितलेला. असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम, अभ्यासेन तो कोणतेय वैराग्येन च गृह्यते. यावर ज्ञानोबा स्पष्टीकरण. तव श्रीकृष्ण म्हणती साचची, बोलत हासी ते तैसेची, यया मनाचा किर चपळची स्वभावोगा. भगवान म्हणतात अर्जुनाच्या बोलण्याचं खंडन नाही केलं देवाने. अर्जुनाने काय सांगितलं, चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. चंचल आहे मन, प्रमाथी बलवान, पण अतिशय दृढ आहे, अशक्य आहे. तो म्हणतो ना, श्रीकृष्ण म्हणते साचची, अर्जुना तुझं खरंच आहे. बोलत हासी ते तैसेची, जे तो आतापर्यंत 2 श्लोकामध्ये बोलला अगदी तसंच आहे, मी सुद्धा मान्य करतो. यया मनाचा कीर चपळची स्वभावोगा. या मनाचा निश्चित, कीर म्हणजे निश्चयाने, चपळची स्वभावोगा, चंचल असणं किंवा चपल असणं हा मनाचा स्वभाव आहे. स्वभाव आणि एवढीच उवी नाही घ्यायची बरं, कारण पुढच्या उवीमध्ये परी शब्द आला. परी म्हणजे परंतु, आणि परंतु शब्द आला पण आणि परंतु, तर मागच्या वाक्याला तेवढं महत्त्व राहत नाही. समजा उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने आपल्याला आमंत्रण दिलं, मी जेवायला आलो असतो पण, मग त्या मागच्या वाक्याला काय महत्त्व राहील, याचा अर्थ शक्यता कमी आहे. तसं पण आणि परंतु आलं की मागच्या वचनाला फार काही सामर्थ्य राहत नाही. तसं मनाचा स्वभाव चपळ आहे अर्जुना, परंतु जरी चपळ असेल, परंतु मग चपल आहे का, ताब्यातच येणार नाही का, येईल ना. परंतु मग कसं, वैराग्याचने आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे, तरी केतुलेनी एकी अवसरे स्थिरावेल. केतुलेनी एकी अवसरे म्हटलं बरं ज्ञानोबारांनी, कोणत्या तरी काही अवकाशाने, काळाने. मग याला किती काळ लागेल हे नाही सांगता येणार. आपला अभ्यास किती प्रबळ आहे आणि आपलं वैराग्य किती निर्विकार आहे, यावर आपलं मन किती वेळामध्ये स्थिर होऊ शकतं हे अवलंबून आहे. जर आपला अभ्यास डळमळीत असेल आणि आपलं वैराग्य टिकणारं नसेल, तर आपल्या मनाला स्थिर व्हायला फार वेळ लागेल. कधीकधी एखाद्याचा जन्मही निघून जाईल, पण अभ्यास मात्र वाया नाही जाणार. पण जर अभ्यास वारंवार केला, म्हणून पहिल्यांदा शब्द घेतला वैराग्याचे आधारे. आधार कोणाचा घ्यायचा आहे, वैराग्याचा. वैराग्य म्हणजे काय, विषयाच्या विषयी असणारी जे अनुकूल प्रीती, ज्याला राग म्हणतात, आणि तो ज्याच्या जीवनातून निघून गेलेला आहे. म्हणजे सगळेच्या सगळ्या प्रकारचे भोग त्याच्यासमोर हात जोडून उभे आहे, पण एकाही भोगाचा तो स्वीकार करत नाही. तैसे अहिकीचे का स्वर्गीचे.
भोग पायिक झाली या इच्छेचे, परे भोगावे न रुचे मना माझी, ऐसा उभय भोगी त्रास, दे कसी जेत बहु असं, जाण तेथे रहिवास ज्ञानाचा तू. त्याला वैराग्य म्हणतात. वैराग्याची व्याख्या आली ना इहलोकापासून तर ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल असणारे. बरं, नाही तर मिळतं अजिबात कधीच नाही, असं नाही. अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला म्हणतात वैराग्य. भोगाची इच्छा नाही, भोग आहे अनुकूल, पण तरीसुद्धा तो सहज त्यांचा त्याग करतो. जसं की भरत राजांनी आपल्या राज्याचा परित्याग केला, भक्तराज अर्जुनाने स्वर्गातल्या दिव्य भोगाचा परित्याग केला. तो कोबराईकडे नजराना अयाचित वृत्तीनं आला होता, न मागता आला, परंतु भोगावे न रुचे मना माझी. तो कोबराना आपण काय म्हणतो, वैराग्य राग रसिक, वैराग्य शूरमण्याने तो कोबार आहे, ज्याच्यामध्ये कोणतेच विषयाची आसक्ती नाही. त्या वैराग्याचा जर आधार घेतला, जरी लाविले अभ्यासाची मोहरे, मोहरे म्हणजे मार्ग किंवा ठिकाण, वैराग्याच्या आधाराने, वैराग्य एवढं महत्त्वाचं आहे. आणि जर आपण वारंवार आपलं मन परमात्म प्राप्तीच्या ध्यानधारणेमध्ये, जपामध्ये किंवा भगवंताच्या नामस्मरणामध्ये लावलं की त्याला म्हणतात अभ्यास. आपलं मन स्थिर करायचं आहे, पण कोणत्या अभ्यासामध्ये? भगवत आराधना या अभ्यासाच्या मोहरे लाविलं तरी केतुलीने एके अवसरे स्थिरावेल. कोणत्या तरी एका प्रसंगाला, अवसरे म्हणजे अवकाशाने मन नक्की स्थिर होईल. ज्ञानोबा म्हणतात ते अभ्यास सांगत असताना पुढच्या अध्यायामध्ये येणार आहे. अभ्यास योगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषम दिव्यम या ते पार्थानुचिंतयन. कोणत्या तरी प्रसंगाला आपलं मन अवश्य स्थिर होईल, पण त्याला येणेसी अभ्यासेशी योगो चित्तासे करे पा चांगो, आगा उपाय बळे पंगू पहाड ठाकी. उपाय म्हणजे अभ्यास. वारंवार जर अभ्यास केला तर पांगळासुद्धा मनुष्य काय करू शकतो? पर्वताचं लंघन करू शकतो. ते श्लोक व्यवस्थित म्हणता आला पाहिजे. मुखम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. उपाय बळे पंगू पहाड ठाकी, म्हणजे उपाय जर केला तर पांगळासुद्धा मनुष्य पर्वताचं उल्लंघन करून जाऊ शकतो. अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी. वारंवार अभ्यास करावा लागतो. सतुदीर्घ काल नैरंतरे सत्कारा सेवितो दृढभूमी म्हटलं आहे. त्याला वैराग्य असावं लागतं. ते राजकुमारी आहे संत मीराबाई. मीराबाईंच्या घरी एक असणारी सेविका किंवा दासी ते अंगण स्वच्छ करायचं काम करायची. सेविका होती, सडा संमार्जन करणं, अंगण स्वच्छ करणं, स्वच्छता करायची. आणि एके दिवशी ती आपल्या मुलाला घेऊन आली सहज राजमहल पाहण्यासाठी. आता तो मुलगा योग्य वयामध्ये आला होता. तो आला, मग ते आल्यानंतर त्याला काही काम नव्हतं. काम तर आई करायची, पण आता ती अतिशय जवळची दासी असल्यामुळे राजमहालातल्या सगळ्यात जवळ असणारा जो महाल राजकुमारीचा, तिथपर्यंत तिची मजर, तिच्यासोबत तिचा मुलगा आला आणि त्या मुलाने संत मीराबाईंचं सौंदर्य पाहिलं. अगोदरच असणारी सात्विक व्यक्ती, त्यामध्ये भगवत भक्तीचा पुन्हा प्रवेश, आणि मग दर्शनाचे प्रशस्तीत पुण्यपुरुष जसं घडलं तसं मीराबाईंचं त्याने सौंदर्य पाहिलं आणि तो झाला ना मोहित. घरी आल्यानंतर आईला म्हणाला, आई मी लग्न करेन तर मग मीराबाईंशीच करेन. आई म्हणली, बाळा बरं झालं इथं म्हणला, तिथं जर म्हणला असता ना तर नका एवढे तुकडे केले असते म्हणे, आणि आगाऊ कोल्या कुत्र्याला खायला दिले असते. इथं म्हणला बाहेर म्हणू नको, भिंतीलाही कान असतात. नाही तर जर वार्ता कळाली तर तुझा आणि माझा कार्यासहित कारणाचा आत्यंतिक नाश होईल. कारण तू हे कार्य मी हे कारण, आत्यंतिक निवृत्ती होऊन जाईल. असं काही तुला वेळ लागला असं काही म्हणत होतो. नाही, लग्न करेल तर मीराबाईशीच करेल. त्याने अन्न पाणी दिलं सोडून, त्याग केला. आता आई आहे, काळजी वाटली मुलाची आणि आई नाराज झाली. सेवेला गेली मात्र, पण तिचा चेहरा पाहिला आणि मीराबाईने विचारलं, आई तुम्ही नाराज का दिसता? म्हणे सांगण्यासारखं नाही. सांगा म्हणे. नाही सांगण्यासारखं नाही, सांगा म्हणे. अभयदान देत असाल तर सांगते. म्हणा ठीक आहे अभयदान. आणि माझा मुलगा माझ्यासोबत आला, कशाला मला दुर्बुद्धी झाली आणि त्यांनी तुम्हाला पाहिलं म्हणे. मग आता तो म्हणतो तुमच्याशी लग्न करायचं. मीराबाई म्हणल्या मी तयार आहे. त्या आईला असं वाटलं नेमकं हे खरं आहे का खोटं आहे. स्वतःला चिमटा घेऊन पाहिला, म्हणे खरं आहे.
मीराबाईने सांगितलं मी तुमच्या मुलासोबत लग्न करायला तयार आहे. संतांची हातवटी असते, कोणत्या का मार्गाने होईना त्या भगवत भक्तीला लावतात बघा. कोणताही व्यक्ती कसा काही येणं भलती या भावे शरण जाता भेटी. मग तो मुलगा तो 7 दिवसापर्यंत जेवला नव्हता आणि लग्नाचा होकार मिळाला तर तो उड्याच मारू लागला ना. मग त्या दिवशी स्नान केलं, चांगला सजून आला आणि पुष्पमाळाच घेऊन आला, वरमाला घेऊन मीराबाईसोबत लग्न करायचं. मीराबाईने सुद्धा वरमाला आणली आणि त्याला सांगितलं मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे, पण मग तुला अभ्यास करावा लागेल. जरी लाविले अभ्यासाची मोहरे. आता लग्न करायचं ना, म्हणजे समोर मी ज्या भगवंताची पूजा करते अशा भगवान श्रीकृष्णाची मूर्ती मंदिरात आहे आणि ही जपमाला घ्यायची. पुष्पमाळानंतर पहिल्यांदा जपमाला हातामध्ये घ्यायची आणि 7 दिवसापर्यंत डोळ्याची पापणीसुद्धा लवली नाही पाहिजे. पापणीसुद्धा लवता कामा नये. इतकं एकटक देवाचं काय करायचं, नामस्मरण आणि भगवंताच्या मूर्तीकडे पाहायचं. तो मला 7 दिवस तर करायचं आहे. एकदा 7 दिवस झाले की बस राजकुमारीसोबत लग्न केलं म्हणजे मी किती मोठा जावई होणार. अगोदरची भूमिका ही आहे, अगोदर त्याचं विषयाचं आकर्षण आहे. पण जेव्हा तो 7 दिवसापर्यंत तयार होऊन राहिला, परिणाम. आणि मीराबाईने सांगितलं जर अनुसंधान तुटलं तर वरती वजनदार तलवार लावलेली आहे. एक जरी पापणे तुझी लवली की तलवार वरून निघेल आणि तुझ्या शरीराचे 2 तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. तो मला 7 दिवसापर्यंतच फक्त आपल्या एवढं कष्ट आहे. नंतर तर अख्खं आयुष्य आपला आनंदात व्यतीत होणार आहे, जावाईच मोठा होणार आहे, मीराबाईसारखी धर्मपत्नी आपल्याला मिळणार आहे. झाली त्याची आराधना सुरू. आता अगोदर त्याला ध्यास लागला होता, त्यामुळे 7 दिवस त्याने अन्न पाणी सोडलेलंच होतं. ते अन्न जर नाही मिळालं तर प्राणाला शक्ती नाही मिळत, आणि प्राणाला शक्ती नाही मिळत तर विषय चिंतनाला मनाला अवकाश मिळत नाही. मग 7 दिवस ते अन्न सोडलेलं आणि आता इथून पुढं 7 दिवस पुन्हा अन्न त्याग करायचा. ते दूषित अन्न पोटात गेलंच नाही. बरं आसन म्हणून उठायचं काही कामच नाही ना, आणि ध्यास फक्त एक भगवंताच्या मूर्तीचा लागला. परिणाम असा झाला विषय चिंतनाला अवसरच मिळाला नाही. चिंतने तद्रूपता प्राप्त झाली आणि 7व्या दिवशी मीराबाई पुष्पमाळा घेऊन आल्या आणि सांगितलं करायचं का लग्न. तुम्हाला लग्न तर होऊन गेलं, म्हणजे कोणाशी, भगवंताशी. लग्न म्हणजे ऐक्य. मग आता हे झालं कशामुळे, 7 दिवसापर्यंत विषयाचा त्याग, पूर्वी 7 दिवसामध्ये अन्नाचा त्याग, वैराग्य झालं निर्माण. वैराग्याचे आधारे आणि सतो दीर्घ काल पुन्हा निरंतरता 24 तासामध्ये फक्त जपच करायचा. सतो दीर्घ काल नैरंतरे आणि सत्कार आवडीनं केला जप. मग आता भगवंताला प्रतिबंध दूर करायला काय लागतं, केतुलीने एका अवसरे स्थिरावेल. मन कोणत्या तरी अवसराला नक्की स्थिरावेल. कारण या मनाचं एक चांगलं आहे. आपली मनाची तक्रार असते, आपलं मन लईच वाईट आहे असं आपण नकारात्मक विचार करतो. पण कधी कधी आपण सकारात्मक विचार केला पाहिजे की आपलं मन खरंच चांगलं आहे. आपलं मन चांगलं आहे म्हणून तर आपण पाठ ऐकतो ना. आपलं मन चांगलं आहे म्हणून आपण काय करतो, ज्ञानोबांचं दर्शन करतो. हे आपल्या मनाचा चांगुलपणाच आहे म्हणून तर आपण या देशामध्ये आलो ना. मनवणे आलो या देशात. पण चांगल्या गोष्टीकडे आपलं लक्ष जात नाही. आता त्या मनाचा स्वभाव जो झाला चपल चंचल, त्याला कारण आपणच आहे. काल आपण उदाहरण पाहिलं, लहान मुलगा जन्माला आला की तो आपल्या आनंदात खेळत असतो. ते आई वडील त्याच्या हातात मोबाईल देतात. मग आता त्याला चंचल कोणी केलं, आई वडिलांनी. आणि तक्रार कोण करतं, पुन्हा आमचा मुलगा ऐकत नाही, मोबाईल सोडत नाही. पहिला कोण दिला त्याला. तसं मन आपलं ऐकत नाही, चपल झाले, याला कारण आपण दिलेले संस्कार आहे. मग आता ते संस्कार आपल्याला दाबावे लागतील, त्यांचा पराभव करावा लागेल आणि सत्संस्कार आपल्याला त्याच्यावर मनावर द्यावे लागतील. हे आपल्या हातात आहे. म्हणून ज्ञानोबारे स्वभाव सांगतात, काजे यया मनाचे एक निके, जे देखिले गोडीचे आठाया सोके, मनोनी अनुभव सुखाची कौतिके, दावीत जाईचे. उपाय सांगितला की नाही. ही तर ओवी फार महत्त्वाची. मानसशास्त्र यामध्ये सगळं आलेलं. जे 20व्या क्रमांकाची ओवी आहे ना, खरंच महत्त्वाची ओवी आहे. पण वैराग्य असावं लागेल, वारंवार अभ्यास. मी त्या अभ्यासाचं एक उदाहरण ऐकलं होतं. कुठे ऐकलं आता लक्षात नाही माझ्या. एक मनुष्य आहे ना, सरळ खांद्यावर प्रचंड मोठा वजनदार बैल उचलायचा. बैल म्हणे एकदम कसं काय उचलत असेल बरं.
बाकीच्या लोकाला तर बैल असा लोटलाही जात नसायचा, आणि तो मात्र बैलाच्या बरोबर त्याचे दोन मागचे आणि पुढचे पाय हातामध्ये धरायचा आणि मानेवर बैलाला उचलायचा. मग एका व्यक्तीने विचारले, झालं कसं? तो म्हणला, अभ्यास आहे हा. म्हणे कसं काय? हा बैल जेव्हा जन्माला आला तेव्हा हे वासरू होतं, म्हणजे गाईच्या उदरातून आलं तेव्हा हे वासरू होतं, आणि जे गाईचं वासरू असतं ना ते उचलून न्यावं लागतं दूध काढण्यासाठी. मग त्याला लागला लळा, वासरालाही लागला आणि यालाही लागला. मग दररोजची सवय सुरू झाली. आजही खेड्यागावामध्ये ते बैल जिथं बांधतात, गाई वासरं, ते गोठा, त्याला खळवाडी म्हणतात, आणि माणसं गावात राहतात. मग त्या खळ्यामध्ये जावं लागतं की नाही, मग त्या कुत्र्याने वगैरे चावू नये वासरा म्हणून त्याला वासराला उचलून घ्यावं लागतं. मग तसं हे वासराला उचलून घ्यायचा खांद्यावर. दोघाला एकमेकाची सवय लागली तर त्या वासराचं रूपांतर बैलात झालं, पण याची सवय गेली नाही. हा अभ्यास आहे. बरी वैराग्याचे आधारे तुम्ही नका प्रयत्न करू, दृष्टांतासाठी असतो. परी वैराग्याचे आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे, तरी केतुलिनी एके अवसरी स्थिरावेल. कोणत्या तरी एका प्रसंगाला मन नक्की स्थिर होईल. आणि या मनाचा एक चांगलेपणा कोणता तो पुढच्या ओळीमध्ये सांगतात. थोडासा विस्तार त्या ओळीचा आपण उद्या करू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.